तर नमस्कार मित्रांनो, मी चेतन ढोके आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून टाका. आपले 15,000 सबस्क्रायबर झाले. तर जे पाहून राहिले त्यानं पहिले सबस्क्राईब करून टाका, नंतर समोर पाहिलं जाते व्हिडिओ. तर आज मी चाललो आहे अमरावतीत. आता कृषी प्रदर्शनी सुरू झालेली आहे. तर चला मग तुम्हाला दाखवतो कुठं आहे, काय आहे आतमध्ये. तर चला मग बघूया. पंचवटीपासून असे सगळे बोर्ड लावलेले आहे. कृषी प्रदर्शनी समोर आहे. गाड्या पाहून घ्या, गर्दी. तर सगळ्यात पहिले आतमध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागते. नंतर आपल्याला आयडेंटी कार्ड भेटते. नंतर अंदर जाऊ देते ते. दादा, किती तारखेपासून सुरू झाला आहे हा कृषी प्रदर्शनी? हा प्रदर्शनीचा कार्यक्रम चालू झाला आहे 27 डिसेंबर पासून. ऍक्च्युली 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा 4 दिवसाचा कार्यक्रम होता. पण लोकांच्या प्रतिसादामुळे तो दिवस एक दिवस आणखी वाढवण्यात आला आहे आणि आता हा 31 तारखेपर्यंतचा कार्यक्रम आहे. याची वेळ आहे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत. आणि कुठं म्हणजे कुठून म्हणजे काय काय आहे आतमध्ये नेमकं? अंदर हे बघा, अंदर कसं शेतकऱ्यांसाठी जेवढी काही लागणारे समजा खतं आहे, बियाणे आहे किंवा मग जे त्यांची पद्धत असते शेतीची, आता जे पारंपरिक पद्धत चालत आली आहे, लोक त्याच पद्धतीनं शेती करत आहे. पण कसं आता शेतीसाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, नवीन नवीन खतं रसायने वगैरे आल्या आणि शेतीची पद्धत जी आहे, जी जुनी पद्धत आहे ते बदलून काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे लोकांना किंवा शेतकऱ्यांना. तर त्याची पूर्ण माहिती इथं आपल्याला मिळणार आहे. अच्छा, आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहे वाटते? जवळपास पूर्णच महाराष्ट्रातून लोक आले आहे. आणि लोक विशेष म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे तो अक्षरशः ट्रॅक्टरनी भरून आलेला आहे. तुम्ही तिकडे पाहाल तर आपलं वेलकम पॉईंटच्या तिकडे पार्किंगचा हे बनवलेला आहे. ते तिथं अक्षरशः पार्किंग फुल झालेलं आहे. रोजचा 15,000 ते 20,000चा फुटफॉल आहे. आणि त्याच्या बॅक ऑपोजिट साईडनं काय आहे? कुठे? याच्या ऑपोजिट साईडला पार्किंग आहे तिकडे. अच्छा, तिकडे पार्किंगची म्हणजे जवळपास 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या अच्छा. नाही, हा त्या साईडनी पार्किंग आहे. अच्छा. आणि सोबतच आता जी 125वी जयंती झाली आहे आपलं पंजाबराव देशमुखांची, तर त्यानिमित्ताने काल याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे आपला मिरासदारीचा. त्याच्या आदल्या दिवशी हवाई युद्धाची टीम आली, त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. अच्छा. तर सोबत हे मनोरंजन कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे, चला मग जातो आम्ही आतमध्ये आणि बघतो काय आता. बिलकुल. तर हे होती फुलगोबी आणि वेगवेगळ्या प्रकारची इथं फुलगोबी होती. तर हे होय टमाटे. नंतर हे लागलं भेंडीचं झाड. काय म्हटलं? त्याच्यातही 4-5 प्रकारचे होते. मित्रांनो, हे आहे मक्खन ग्रास. आणि हे काय रे? मकाच आहे ना? म्हणजे सगळ्या प्रकारचा मका दिसून राहिला इथं मला. हे लाल कलरची भेंडी आहे वाटते. ही भेंडीच आहे. ते लाल कलरची होती वाटते, हिरव्या कलरची आहे. तर वांगे मित्रांनो, एक बाई म्हणे तिची की भरीत करायला घेऊन जातो ना एखादा वांगा इथचं. युकी लेमन झेंडू. तर येल्लो झेंडूचे फुलं आणि आपले ऑरेंज झेंडूचे फुलं होते. लय जबरदस्त दिसून राहिले तिथं. हा काकडीचा वेल आहे म्हणते बा. जर चुकलं असेल काही तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा. हा आहे, काकडी दिसूनच आहे. इथं लागते जो राजमा, जैन कांदा,
पपई, इकडे बाजूला केळी. कापूस. या कापसाबद्दल इथं माहिती दिली आहे. हे टरबूजचं रोप होतं. नागपुरी संत्रा. झाडं बनले नाही कसं म्हणतात इथं जमिनी नाही. तर हे आहे चिया सीड्स. हे चिया सीड आहे बनल्यावरची म्हणते. अरे हाय हाय चप. तर ह्या दिसून राहिला आपल्याला दुधी भोपळ्याचा वेल. गहू. तर मित्रांनो हे पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं हे प्रदर्शनी पाहण्यासाठी आले होते. तर आपले काही सबस्क्रायबर पण आपल्याला तिथं भेटले. हे आहे जवस. आतमध्ये एकदम एंट्री नव्हती, बाहेर असे तारीख लावले होते. नाही तर अंदर लोक जाते ना, काही कोणी तोडून देते घरच्यासाठी भाजीपाला होय काय करा भाज्या. बरोबर. वेगळ्या प्रकारचा नंतर आतमध्ये स्टॉल लागले होते. शेतीला लागणारे रसायन, खत, औषधी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक गोष्टी तिथं होत्या. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन आहे इथं. सौर ऊर्जा आहे का? सूर्या गोल्ड. 15 सेकंद फक्त त्याला गरम करायचं गॅसवर किंवा लाईटरवर. चालू पाण्यात कोणतेही सोल्युशन केमिकल लागत नाही. डायरेक्ट लिकेज बंद करतो. परमनंटली पॅक. लाकडाला, लोखंडाला, दगडाला, काचाला, मार्बलला, ग्रेनाइटला कोणतीही वस्तू जॉईन कर. किती पॅकेट सर? 1 2 ठीक आहे. इक्विपमेंट्स पण आहे इथं. कारल्याचं लोणचं, करवंदाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, मेथीचं लोणचं सगळं होतं इथं. आणि ओल्या कपड्याने असे याला क्लीन करा. एक दुसऱ्या बारीक होतो. 36,000 इलेक्ट्रिक चार्जिंग वरची सायकल. ॲग्री संबंधित सगळ्या लहान मोठ्या गोष्टी इथं अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या प्रकारचं ठिबक स्प्रिंकलर. तर आपल्या काही सबस्क्रायबरने आपला फोटो काढला तर चांगलं वाटतं. असं कोणी जेव्हा भेटते तर धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. लँडस्केप नर्सरी. जागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे चांगली. तर विद्यार्थी आपले वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन तिथे आले होते. एग्रोनॉमी फर्स्ट ईयर में है, एक ही सब्जेक्ट है, थोड़ा सा ही काटा उसको. आता रील टाकून हो. काय एक्झॅक्ट सांगा तुम्ही मग. सर हे उभी शेती आहे सर. याच्यात म्हणजे कोकोपीट टाकून बीज वगैरे टाकून उगवलेले आहे. याच्यात म्हणजे कमीत कमी म्हणजे 10-12 दिवसाची आहे. याची 4-5 दिवस इतकी वाढ झाल्यानंतर म्हणजे आपण हे खाऊ शकतो. एकदम घरगुती आहे. फर्टिलायझर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे सर. फक्त इले पाणी पाहिजे. कोकोपीटने जास्त पाणी पाहिजे म्हणून ते. अच्छा अच्छा. थँक्यू. हां रेशीमचे बेल. हां त्यांचे बेनल आहे 40 दिवस जवळपास. हां 40 दिवस नंतर ते मोठे होतील. त्यांचे खांद्या जे आहेत त्या खांद्या तोडून ह्या अड्यांना टाकायचे. ह्या अड्या ह्या अळ्यांना ते खाऊ घालायचे. खाऊ घालायचे. हां हां जवळपास 4 ते 5 दिवसात ते कोस बनवतील. हां ठीक आहे. मध्ये त्याचे मोल्ड पिरियड राहतात. हां हां
1 तारखेला 10 तारखेला सुरू झाला समजा 10ला हां तर पुढच्या 10पर्यंत पोस्ट स्टार्ट होतो. पहिली अवस्था 3 ते 3.5 दिवसाची आहे. मग एक 20 कोविड पिरियड आहे. मग दुसरी अवस्था 2 ते 3 दिवस आहे. तर यांनी आम्हाला रेशीम उद्योगबद्दल इथे माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला स्टॉल दिसला, तिथे चहा भेटला. बाकी सगळे खतरनाक आहे स्टॉल. शिवाजी कॉलेजचे आहे सगळे या ठिकाणी. बाजूच्या साईडनं सगळ्या ठिकाणचे होते. इथं फक्त श्री शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमधले दिसले. मित्रांनो एवढं मोठं आहे की 2 तासापासून फिरवला मी, संपलं नाही. तर मस्त ऑर्डर आलं, पण काहीतरी युनिक गोष्टी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भेटली आम्हाला चहा. एनर्जी देते. गळ्याला स्ट्रॉबेरी खायची होती आमची, आता स्ट्रॉबेरी घेतली बा. मी पहिल्या जरी गेलो, दुसऱ्या जरी गेलो, तिसऱ्या जरी गेलो, इकडे चौथं आहे, त्याच्या बाजूनं अजून आहेच आहे. जी रबडी पण इथं अवेलेबल आहे. तर आपल्याला तिथं एक आपला सबस्क्राईबर भेटला, त्याजवळ कुल्फीचं वगैरे होतं स्टॉल. या ना हे चांगली असते तिथे फूड स्टॉल पण दिलेले आहे. जेवढे लोक पाहायला येऊन आले त्यासाठी सुविधाही आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती. सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टरचे हे स्टॉल दिसून राहिले. या साईडने पुरं साहित्य आहे ट्रॅक्टरचं, शेताला लागणार. तर हे आहे पशुधन. इकडे बैल, गाय वगैरे आहे का रे? दिलाय ना भाई, खतरा आहे. लाल कंधारी 2-2.5 लिटर दूध देते. लाल कंधारी 2-2.5 लिटर दूध देते. इथं एवढ्या प्रकारच्या गोष्टी आहे दाखवायचं वक्ती तुम्हाला की प्रत्येक गोष्ट आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करू शकत. तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल हे, आणि जर नाही बघितलं असेल माझ्याकडून जेवढं होते मी तेवढं दाखवायचा प्रयत्न करून राहिलो तुम्हाला. तर खूप साऱ्या गोष्टी आहे दाखवायच्या वक्ती. तर चला आणखी बघूया आपण. तर वेगवेगळ्या प्रकारच्या गाय, बैल, म्हशी होत्या इथं. म्हणजे सगळ्यात जास्त दूध देणारी गाय, सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस, सगळं इथं आणल्या होत्या. एका म्हशीच्या बाजूने गेलो, तिने डरकांडी मारली. म्हटलं देते माझ्या लात मागून, मी पळायला पटकन तिथून. हो चाललो. किती लिटर आहे? डोके माय कोणी नातेवाईक आहे का काय मग डोके? हे पण व्यवस्था आहे. तर मित्रांनो झाली आमची पूर्ण कृषी प्रदर्शनी फिरणं. तर खूप मोठी होती. एवढं मोठं मी पहिल्यांदा पाहिलं. आणि सगळ्याच प्रकारचे, सगळ्याच दुरून दुरून लोक आले होते. आणि बघायसाठी खूप दुरून दुरून लोक आले होते. पुण्यावर आलो होतो. अच्छा. तर झालं आता 2-3 तास लागले आम्हाला पूर्ण फिरायसाठी. पण चांगलं वाटलं काहीतरी. तुम्ही जर आले नसाल तर इथं असं जेव्हा कधी लागेल तर तुम्ही तेव्हा नक्की या. कारण की उद्या जरा शेवटचा दिवस आहे. तर असं आहे ते. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल कोण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला आणखी काही कमी जास्त यामध्ये राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद.